ओम साई पदयात्रा मित्रमंडळ पेन व कल्पेश दादा ठाकूर यांच्या वतीने पेनकरांची मानाची पालखी सोहळा संपन्न। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी ओम साई पदयात्रा मित्रमंडळ पेन व कल्पेश दादा ठाकूर यांच्या वतीने पेनमध्ये मानाची पालखी साईंची पालखी सोहळा संपन्न झाला। या पालखीची मिरवणूक साई मंदिरापासून ते पेन नगरपालिका राजू पोटे मार्ग तसेच संपूर्ण मार्केट व कासारत्याला येथे मोठ्या जल्लोषात साईंची पालखी संपूर्ण पेनमध्ये फिरवण्यात आली। यामध्ये सर्व साई भक्त मोठ्या संख्येने साईबाबांचा जयघोष करत होते। महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। एकच नारा गाजत होता, साईनाथ महाराज की जय। संपूर्ण रोषणाई या पालखीमध्ये दिसत होती। संपूर्ण पेन रोषणीमध्ये भरून गेलं होतं। साई भक्त जल्लोष करत होते। ओम साई राम क्या साहब क्या एक मिनट हो गया।
सांगा दादा, मानाची पालखी पेण शहरामध्ये चांगल्या पद्धतीने फिरली जाते. साई भक्त मोठ्या प्रमाणात या पालखीमध्ये उत्साहाने साजरे होतात, सामील होतात, त्याबद्दल काय सांगाल? आम्ही जेव्हा सुरू केलेलं त्यावेळेला 11 मेंबर होते. त्यानंतर ही वाढत साईबाबांनी ती आम्हाला स्फूर्ती दिली की ते आम्हाला जे साईबाबांचं आम्हाला नाव नको, मंडळाचं काही नको, फक्त साईबाबांची कीर्ती ही सर्व लोकांना, त्याची भक्ती, साईबाबांचा जो प्रचार आहे, श्रद्धा सबुरी, तो आम्ही पसरवण्याचा प्रयत्न करतो. पदयात्रेला तुम्ही आज निघालात बाबांच्या, त्याबद्दल सर्व साई भक्त हे मोठ्या संख्येने आपल्याबरोबर आहेत, त्याबद्दल काय सांगाल? ही सर्व साईबाबांची कृपा. आम्ही फक्त नावाला आहोत. जे काय करतोय ते साईबाबाच करतोय. आम्ही फक्त नुसतं चालायचं. आम्ही बघत नाही की किती काय आमच्या आपोआप साईबाबा टाईप एक साईबाबा आम्ही बोलतो. सर्व जे मेंबर आहेत ते साईबाबाचे सर्व अवतार आहेत आणि एक तो आपापल्या सर्वजण एक ॲड होत जातात. काल जे एवढं मोठं नियोजन केलं गेलं होतं, खूप मोठा भंडारा लागला गेला होता, खूप मोठ्या प्रमाणात भक्त आले होते, त्याचं नियोजन कुठंतरी आपल्या साई भक्तांनीच कोणीतरी केलं असेल, त्याबद्दल काय सांगाल? नाही, ही ॲक्च्युली आमचे ते साई भक्त श्री कल्पेश भाई ठाकूर आहे, हे सर्व बघतात. म्हणजे लोकांना आम्हाला माहीत पण नाही की काय आहे पुढे, काय करणार की काय नाही करणार. आम्ही फक्त बॅगा उचलतो आणि साईबाबांच्या पालखीला निघून जातो. बाकीची सर्व तयारी आहे ते कल्पेश भाई आणि त्यांचे सहकारी ते करत असतात. दादा, खूप चांगलं तुम्ही काम करतायत, साई भक्त आहेत आणि कल्पेश दादाचं खूप मोठं महत्त्व आहे, खूप चर्चेमध्ये कल्पेश दादा आहेत. तर कल्पेश दादाबद्दल काय सांगाल 2 शब्दामध्ये? ओम साईराम. ओम साईराम कल्पेश दादाबद्दल सांगितलं जातं आणि कल्पेश दादा एक रायगड जिल्ह्यामध्येच एक देवदूत म्हणून मानलं जातं त्यांना, की त्यांची खूप मोठी सेवा आहे आणि त्यांच्या नावातच साई सहारा आहे. त्या नावातच सर्व झालं, साई का सहारा. साई का सहारा असे भक्त सांगतायत कल्पेश दादाबद्दल. आज खूप मोठ्या प्रमाणात साई भक्त शिर्डीला चाललेत. बाबांचा जे संदेश आहे सबका मालिक एक, त्याबद्दल काय सांगाल? सबका मालिक एक बाबांनी जेव्हा हयात होते तेव्हाच सांगितलेलं की सबका मालिक एक. म्हणजे तुम्ही सर्व जे काही लोक आहेत किंवा कोणी भेटेल तरी त्याला आपलंच समजा, त्याला एक साईबाबांचा त्याचा अवतार समजा. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.